नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी चालली आहे गावाला. गावाला म्हणजे माझ्या माहेरी, आईकडे. आज माझ्या माहेरची यात्रा आहे, तर मी यात्रेनिमित्त गावी जात आहे. आज गावी चाललोय तर आजच बघा नेमकं पावसाचं वातावरण आहे. फुल पावसाचं वातावरण आहे आणि खूप म्हणजे खूप असं शांत, थंड वाटतंय एकदम. इथं मुलांचं बघा कुरकुरं खाण्याचं चाललंय. त्यांना गाडीमध्ये काही ना काही चटर-पटर खायला लागतंच. आता आम्ही पोहोचणार आहोत घाटामध्ये. आम्ही घाटामध्ये पोहोचलो आहोत, पण आम्हाला घाटामध्ये ट्रॅफिक लागले. मग ड्रायव्हर दादांना माहीत होतं. त्यांनी गाडी यू-टर्न घेतली आणि आम्हाला जुन्या रोडने घेऊन गेले. आता आम्ही फायनली पुण्यामध्ये पोहोचलो. पुण्यापासून माझं माहेर 65 किलोमीटर आहे. पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि पुणे तिथे काय उणे असं सुद्धा म्हटलं जातं. आपण आता पोहोचलो आहोत पुण्यामध्ये. कारण आता घरी जायचे खूप एक्साइटमेंट लागलेली आहे. असं वाटतंय कधी एकदा घरी पोहोचते. प्रवासात खूप थकायला होते आणि त्यात मी झोपली होते, त्यामुळे माझा अवतार जरा असा आहे. कंटाळा तर आला होता, पण काय करणार, पर्याय नाही, गाडीमध्येच बसून राहावं लागतं. घरी जाताना हे खूप छान मंदिर लागतं. वर्बे बुद्रुक आणि खेड शिवापूर टोल प्लाझा जवळ असलेलं हे त्रिमंदिर पुणे सातारा बँगलोर हायवेवरती आहे. मी अजूनपर्यंत कधी गेलेले नाही, पण तुम्ही नक्की जा, खूप छान आहे. आता मी माझ्या गावाकडे पोहोचली. पूर्ण काळोख आहे. गावाला पाऊस पडला की लाईटींचा खूप प्रॉब्लेम असतो. घरी गेले, हातपाय धुतले, फटाफट तयारी केली आणि आम्ही सगळेजण मग मंदिरात गेलो. मंदिरात आल्यावर दिवसभर गाडीमध्ये जो थकवा आला होता, तो थकवा कुठे गेला काही समजलं नाही. त्यानंतर मी आणि मम्मीने देवीला हार घातले. वेळात पहिल्यांदा मुले पाया पडली. माझ्या मुलांना गावाकडे खूप आवडतं. दोघांना पण असं झालं होतं, कधी गावी पोहोचतोय आणि कधी मंदिरात जातात. गावी जायचं म्हटलं की दोघांचा पण मूड खूप फ्रेश होतो. पहिले दोघे जण तयारी करायला घेतात. काय करून काय नको असं त्यांना झालेलं असतं. देवीला हळद कुंकू वाहिले आणि त्यानंतर आम्ही दोघीजणी सगळे मिळून पाया पडलो. त्यानंतर तिथे जे सेवेकरी होते त्यांना नारळ फोडायला दिले. नारळ वगैरे आम्ही फोडलं, दर्शन घेतलं आणि आम्ही दुसऱ्या मंदिराकडे गेलो. असं जे देवीचं रूप आहे ते कसं ना खूप म्हणजे खूप छान वाटतं बघायला. असं बघतच बसावं इतकं छान वाटतं. त्यानंतर मी आणि मम्मी आम्ही देवीच्या जुन्या स्थानावर गेलो आणि तिथे पण आम्ही हार नारळ वाहिले. इथे पण दर्शन घेतले. इथे पण म्हणजे मस्त दर्शन झाले. गर्दी वगैरे काहीच नव्हती. त्यानंतर आम्ही मंदिराच्या पाठी जायला निघालो. मंदिराच्या पाठी शंकराची छोटीशी पिंड आहे. तिथे पण म्हटलं आता दर्शन घ्यायचं. तर हे बघा, इथे आता ढोल ताशांचा आवाज वाजायला लागला की माझी मुलं नाचायलाच लागली. त्यांना खूप आवडतं असं नाचायला वगैरे, ढोल ताशांचा आवाज वगैरे. आणि गावात ना भरपूर खेळतात. हे बघा, ही आहे शंकराची छोटीशी पिंड. त्यानंतर आम्ही गावातीलच हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे पण सगळ्यांनी मिळून दर्शन घेतलं. ही मुलगी माझ्या बहिणीच्या नंदेची मुलगी आहे आणि 2 माझी मुलं. यांना गावाला अशी एक्साइटमेंट झाली ना की किती छान आणि किती काय 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 त्यांचं चाललं होतं काय माहित. त्यानंतर हे आहे गावातील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आणि हनुमानाचे मंदिर एकत्रच आहे. आणि हे आहे माझ्या माहेरचं कुलदैवत वाडेश्वर प्रसन्न आणि आई काळूबाई. आम्ही दोघी ते हार घालत होतो आणि त्यानंतर आम्ही जरा देवाचा चेहरा दिसत नव्हता, त्यामुळे ते हार जरा व्यवस्थित बाजूला वगैरे करत होतो. हे मंदिर फक्त मम्मीच्या भावकीचंच आहे. म्हणजे फक्त भावकीतलेच लोक या देवाची मोठी जत्रा पण करतात.
देवाची कहाणी खूप मोठी आहे, पण ती मला काही एवढी माहित नाही. आज पूर्वीच्या आजी लोकांना सगळं माहीत आहे. मी पाया पडलो आणि पटापट आता म्हटलं जाऊयात घरी, कारण खूप अंधार पण झाला होता आणि मला झोप पण आली होती. चला आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.